या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आजचं सेशन वेगळं आहे, थोडक्यात चालू घडामोडीचं आहे आणि जसं आहे तसं मी तुमच्या समोर ठेवणार आहे. फक्त इंग्रजीमध्ये आहे. की फीचर्स ऑफ बजेट म्हणतोय आपण त्याला. 2025-26 असं म्हटलं जातं, आर्थिक वर्ष असतं आणि हा जो अर्थसंकल्प आहे हा आपण मराठीमध्ये समजून घेणार आहोत. मुद्दे असे आहेत, परीक्षेमध्ये प्रश्न येतात अर्थसंकल्पावर, आर्थिक पाहणी अहवालावर. आर्थिक पाहणीमधले मी तुम्हाला काही महत्वाचे मुद्दे त्या ठिकाणी कव्हर केले आहे. अर्थसंकल्प या वर्षीचा कोणी मांडलाय तुम्हाला माहित आहे. आपण पुढे डिटेल बघूया. एमपीएससीच्या एक्झाम असतील, सरळ सेवेच्या विविध एक्झाम असतील, टीसीएस आयबीपीच्या सगळ्या ठिकाणी यावर प्रश्न येणार आहेत आगामी काळामध्ये. तलाठी असेल, मुख्य सेविका असेल, समाज कल्याण असेल, कंबाईनचे एक्झाम असतील, राज्यसेवा असू द्या. की फीचर्स ऑफ बजेट 2025-26 म्हटलंय. 2 फेब्रुवारी 2025 ला मांडलं गेलं. किती फेब्रुवारीला मांडलं गेलं बजेट, हा एक सोपा प्रश्न आहे. किंवा तुम्हाला एक प्रश्न असा येऊ शकतो की सध्या केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या तारखेला मांडला जातो. सोपा प्रश्न तुमच्यासाठी आहे. बघूया आपण आता. या ठिकाणी पहिला मुद्दा यांनी मांडलेला आहे की जर्नी ऑफ डेव्हलपमेंट, म्हणजे आपला जो विकास होतो आहे आपल्या देशाचा, भारताचा विकास तो कशा पद्धतीने होतोय बघा. त्यामध्ये मग ऍग्रिकल्चर यांनी म्हटलंय इंजिन्स ऑफ डेव्हलपमेंट. उद्या प्रश्न असा येईल की 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये विकासाचे इंजिन म्हणून कोणत्या घटकांचा उल्लेख केला गेला. प्रश्न इथूनच तयार होतात. विकासामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ऍग्रिकल्चर, शेती. एमएसएमई. एमएसएमई म्हणजे काय? मीडियम अँड स्मॉल एंटरप्राइजेस जे म्हणतोय, सूक्ष्म मध्यम आणि लघु उद्योग ज्याला आपण म्हणतोय ना, ते फार मोठे नाही, ते लहान मोठे मध्यम स्वरूपाचे उद्योग जे आहेत ते यामध्ये या विकासाच्या इंजिनामध्ये येतात. इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक फार महत्वाची आहे. गुंतवणूक झाली पाहिजे. भांडवली गुंतवणूक वगैरे या ठिकाणी जास्त महत्वाची असते. आणि एक्सपोर्ट म्हणजे आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये जर मालाची निर्यात होत असेल तर ते देशाच्या विकासासाठी फार हितकारक आहे. ऍग्रिकल्चर, एमएसएमई, इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपोर्ट, हे 4 मुद्दे तुम्हाला माहितच असले पाहिजे. आता याच्यामध्ये द फ्युल म्हटलंय, रिफॉर्म्स. इंजिनाच्या बाबतीमध्ये काय सुधारणा होत आहेत. गायडिंग स्पिरिट इन क्ल्यू जिथे आपण म्हणतोय, आणि डेस्टिनेशन विकसित भारत. बघा बरं का, द फ्युल म्हणजे या विकासामधलं इंजिन, हे काय इंधन कोणतं आहे, तर वेगवेगळे रिफॉर्म्स करणे हे या ठिकाणचं इंधन आहे. आता गायडिंग स्पिरिट काय आहे, इन्क्लुझिव्हिटी आहे. आणि फायनल आम्हाला विकसित भारत बनवायचं आहे. म्हणजे या अर्थसंकल्पाचं एक टार्गेट आहे विकसित भारत करणे, हे लक्षात राहू द्या. अ कंट्री इज नॉट जस्ट इट्स सॉइल, अ कंट्री इज इट्स पीपल. एखादा देश आहे म्हणजे फक्त तिथली मृदा आहे, जमीन आहे, एवढ्यापुरता देश नसतो. सगळं लोकांचा मिळून आपला तो देश असतो, असं एक या ठिकाणी टॅगलाईन वापरलेली आहे. पुढचा मुद्दा येतो ऍस्पिरेशन फॉर विकसित भारत. बघा, ऍस्पिरेशन, आम्हाला विकसित भारत बनवायचा आहे. बघा, या अर्थसंकल्पामधला एक अत्यंत महत्वाचा कीवर्ड तुमच्या समोर येतो आहे, विकसित भारत. म्हणजे इंग्रजीत सुद्धा तो मराठी आणि हिंदी शब्दच वापरला गेलेला आहे. विकसित हा शब्दच वापरला गेला इथे, तुम्ही जर इंग्लिश लँग्वेज बघत असला तरी सुद्धा. मग विकसित भारतामध्ये ऍक्सिलरेट ग्रोथ, म्हणजे आम्हाला वेग वाढवायचा आहे, वेग वाढवणे या ठिकाणी गरजेचं आहे. पुढचं सेक्युअर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. बघा, फक्त एका क्षेत्रामध्ये विकास होऊन जमणार नाहीये, सगळ्या सेक्टरमध्ये आम्हाला पुढे जायचंय. त्याच्यानंतर एनहान्स स्पेंडिंग पॉवर ऑफ इंडियाज रायझिंग मिडल क्लास. आणि हा मुद्दा तुम्ही वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये, बातम्यामध्ये 12 लाखापर्यंत टॅक्समध्ये सूट भेटलेली आहे असं जे ऐकतायत ना, प्रश्न तिथे येईल. ते जे 12 लाख आहे का, ते मुख्यत्वे या मध्यम वर्गाला आहे, नोकरीवाले, याच्यावाले, त्याच्यावाले, हे सगळे जे आहेत. 12 म्हणजे 5 ते 12 लाखापर्यंत खूप साऱ्या मध्यमवर्गीयांचं उत्पन्न असतं. आणि झालं काय होतं, म्हणजे समजा आता माझं उत्पन्न वर्षाचं समजा 7-8-10 लाख रुपये असेल, मला टॅक्समध्येच 1 लाख भरावा लागतोय. मग मी खरेदी क्षमता कमी होऊन गेली मध्यम वर्गाची. मार्केटमधलं एफएमजीसी हा शब्द ऐकलाय का? म्हणजे जे आपलं हे सगळं तुमचं दुकान, हे ते, हे सगळे मार्केट जे आहे ना ग्राहका संदर्भातलं, ते मार्केट सगळं डाऊन होऊन गेलं. तुम्ही हिंदुस्तान युनिलिव्हर किंवा इतर आपलं पार्लेजी, कोणत्या कंपनी घ्या, मारिको, सगळ्यांचे शेअर्स डाऊन होऊन गेले. जनतेकडचा पैसा कमी झाला मध्यम वर्गाकडचा.
मग त्याचा सुद्धा इकडे इफेक्ट होतो ना मार्केटवर किंवा आपल्या अर्थव्यवस्थेवर, तर तिथे त्यांना पॉवर द्यायची. इन व्ही गोरेट प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट, सगळ्यात महत्वाचं खाजगी क्षेत्रामधली गुंतवणूक करणं सुद्धा इथे महत्वाचे. अपलिफ्ट हाऊस होल्ड सेंटिमेंट्स, लोकांना घरं मिळवून देणे. हे विकसित भारतामधलं आणखी एक महत्वाचं हे आहे की ज्या लोकांना घरं नाहीये त्यांना परवडणारी घरं मिळवून देणे, हे सुद्धा या ठिकाणी अत्यंत महत्वाचं यांनी मुद्दा मांडलेला आहे. डेव्हलपमेंट मेजर्स फोकसिंग ऑन गरीब, युथ, अन्नदाता अँड नारी. बघा हे 4 मुद्दे ना तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे. 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये कोणते 4 घटक फोकस केले गेले असा प्रश्न जेव्हा येईल तर तेव्हा एक गरीब, दुसरा युथ, तिसरा अन्नदाता आणि चौथी नारी. बघा म्हणजे यांनी गरीब लोकांना फोकस केले, दुसरा युवकांना फोकस केलं, युवकांचे रोजगार वगैरे असेल त्या गोष्टी. आता गरिबांसाठी काही योजना कोणत्या आल्या ते आपण बघूया. बघा याच्यातले ज्या योजना असतात ना, अर्थसंकल्पामध्ये ज्या योजना जाहीर केल्या जातात ना, त्या पुढच्या वर्षभर वेगवेगळ्या परीक्षांना विचारल्या जातात. तुम्ही यावर्षी ज्या कंबाईनचे काल परवा पेपर झाला त्याच्यातही अर्थसंकल्पामधून आलेले प्रश्न बघितले असतील. अन्नदाता म्हणजे शेतकरी आणि नारी म्हणजे महिला. फोकस कोणाला गेलाय बघा, स्पुरिंग ऍग्रिकल्चरल ग्रोथ अँड बिल्डिंग रुरल प्रॉस्पेरिटी. आपण बघितलं होतं एक प्रश्न आपला मागच्या 2-4 वर्षात आला की शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत आम्हाला दुप्पट करायचं होतं. एक ते टार्गेट होतं. तसे टार्गेट या ठिकाणी यांनी पुन्हा आणले की ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. मग प्राईम मिनिस्टर धन धान्य कृषी योजना या ठिकाणी आणली. बघा ही अत्यंत महत्वाची योजना, नवीन योजना या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. धनधान्य कृषी योजना. डेव्हलपिंग ऍग्री डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. प्रश्न इथे तयार होईल की किती टॉप 100 डिस्ट्रिक्ट्स अँड लाईकली टू हेल्प 1.7 करोड फार्मर्स. तुम्हाला प्रश्न असा येईल की धनधान्य कृषी योजनेमध्ये सुरुवातीला किती जिल्हे समाविष्ट केलेले आहेत. हे फार महत्वाचं घेतोय बरं मी. तुम्ही कंबाईनच्या मेन्स देत असाल, ग्रुप बी ग्रुप सीच्या राज्यसेवेची मेन्स तुम्हाला द्यायची असेल, तुम्हाला सरळ सेवेचे विविध एक्झाम द्यायचे असेल, फक्त प्रश्नांचं स्वरूप बदलणार आहे पण प्रश्न इथूनच येणार आहे. आणि एक 15-16 पेजेसची ही पीडीएफ आहे. ही पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास कट्टा या आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल करून देतो, करंट अफेअर्स याच्यामध्ये फ्रीमध्ये. ही सगळ्यांनी वाचा, इंग्रजी म्हणून घाबरू नका अजिबात, म्हणजे सरळ सेवेचे विद्यार्थी मुख्यत्वे. किती लोकांचे टार्गेट आहेत 1.70 करोड, हे लक्षात ठेवा. 1,70,00,000. आता पुढे आपण जातोय एनहान्स क्रेडिट थ्रू KCC. बघा फॅसिलिटेट शॉर्ट टर्म लोन्स फॉर 7.7 करोड फार्मर्स, फिशरमेन अँड डेअरी फार्मर्स विथ एनहान्स लोन ऑफ 5 लाख रुपीज. बघा 5 लाखापर्यंत तुम्हाला लोन भेटणार आहे. जे लहान शेतकरी आहेत, मासेमारी करणारे आहे, दुग्ध उत्पादक आहे, हे 5 लाखापर्यंतचं लोन इथे. हा एक महत्वाची ही घोषणा आहे. पुढचा मुद्दा नॅशनल मिशन ऑन हाय यल्डिंग सीड्स. हे हाय यल्डिंग सीड्स हा शब्द वापर ऐकलाय तुम्ही, म्हणजे चांगल्या क्वालिटीचे बियाणं आपण ज्याला म्हणतो ना, उच्च प्रतीचं बियाणं, त्याच्यासाठी मिशन आणतात ते. टार्गेटेड डेव्हलपमेंट अँड प्रोपॅगेशन ऑफ सीड्स विथ हाय यल्ड, पेस्ट रेसिस्टन्स अँड क्लायमेट रेझिलन्स. म्हणजे बघा जे बियाणं आम्ही तयार करणार आहे ते हवामानामध्ये टिकाव धरेल, त्याच्यावर जास्त याचा जीवांचा प्रभाव होणार नाही, अशा चांगल्या व्हरायटीच्या वाहनांची निर्मिती या ठिकाणी होणार आहे. शेतकऱ्यांबद्दल आपण बोलतोय. पहिला मुद्दा शेतकऱ्यांबद्दल बोलतोय. मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी. बघा यांनी कॉटन, आता तुम्ही बघताय कापसाचे भाव कसे पडलेले आहेत, मग ती कापसाची कॉटन प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे. 5 year मिशन टू फॅसिलिटेट इम्प्रुव्हमेंट इन प्रोडक्टिव्हिटी अँड सस्टेनेबिलिटी ऑफ कॉटन फार्मिंग. कपाशीच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी एक दिलासा भेटणार आहे. भविष्यात कापसाचे भाव वाढू शकतात. आपण शेतकऱ्यांची मुलं आहे. पुढे मखाना बोर्ड इन बिहार. आता बिहारच्या निवडणुका पुढे समोर आल्या आहेत. काही जणांनी तशी टीका केली की निवडणुका आल्यामुळे यांनी मखाना बोर्ड. आता मखाना माहिती आहे ना ते, मला लय दिवस माहित नव्हते मखाना, आता खूप लेट माहित झालंय. मखाना कारण आपल्याकडे नसते. तर ते बिहारमध्ये टू बी सेट अप टू इम्प्रूव्ह प्रोडक्शन, प्रोसेसिंग, व्हॅल्यू ऍडिशन अँड मार्केटिंग ऑर्गनायझेशन ऑफ FPOs. त्या ठिकाणी स्पेशल बोर्ड बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्याची तरतूद यांनी केलेली आहे, लक्षात घ्या. पुढे आत्मनिर्भरता इन पल्सेस. पल्सेस म्हणजे काय, ज्या डाळी आहे ना, डाळी कडधान्य म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये आम्ही स्वयंपूर्ण होणार आहे. आम्हाला स्वावलंबी बनायचंय. आत्मनिर्भरता म्हटलंय. लॉन्च अ 6 year मिशन. बघा 6 वर्षाचं मिशन आहे विथ स्पेशल फोकस ऑन तूर, उडद अँड मसूर. बघा ह्या 3 डाळी तुम्हाला लक्षात ठेवायचे.
तुरीची डाळ, उडदाची डाळ आणि मसूर या तिघांना फोकस केलं आहे. यांचं उत्पादन वाढवायचंय. डेव्हलपमेंट अँड कमर्शियल अवेलेबिलिटी ऑफ क्लायमेट रेझिलियंट सीड, सगळ्यात महत्वाचं बियाणं चांगलं उत्पादन उपलब्ध करून द्यायचंय. एनहान्सिंग प्रोटीन कंटेंट, आणि या डाळींमध्ये प्रोटीन असतं, प्रथिनं असतात जे आपल्या आरोग्यासाठी फार महत्वाची. त्याच्यात कशी वाढ होईल? इन्क्रीजिंग प्रोडक्टिव्हिटी, त्याचं उत्पादन कसं वाढेल? इम्प्रूव्हिंग पोस्ट हार्वेस्ट स्टोरेज अँड मॅनेजमेंट, ॲश्युरिंग रिम्युनरेटिव्ह प्राइस टू द फार्मर्स. बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या डाळी कडधान्य काढल्यानंतर त्याचं स्टोरेज क्षमता वाढवणार आहोत आपण, आणि शेतकऱ्यांना चांगला भाव कसा भेटेल यामध्ये त्याची सुद्धा सरकार या ठिकाणी काळजी घेणार आहे. इंडिया पोस्ट ॲज अ कॅटलिस्ट फॉर द रुरल इकॉनॉमी, आणि ग्रामीण भागासाठी पोस्ट बँका याबद्दल यांनी हा मुद्दा मांडलेला आहे. इंडिया पोस्ट बघा, रुरल कम्युनिटी हब, को लोकेशन, इन्स्टिट्यूशनल अकाउंट सर्व्हिसेस, म्हणजे पोस्ट बँका असणार या काय काय देणार आहे ग्रामीण भागामध्ये. बघा, डीबीटी, कॅश आउट अँड EMI पिकअप या ठिकाणी भेटणार आहे. क्रेडिट सर्व्हिसेस देणार आहे मायक्रो एंटरप्राइजेसला. इन्शुरन्स या ठिकाणी भेटणार आहे, आणि असिस्टेड डिजिटल सर्व्हिसेस या ठिकाणी असणार आहे. असिस्टेड डिजिटल सर्व्हिसेस म्हणजे या ज्या पोस्ट पेमेंट बँका आहेत ना, पोस्टाला बँकांचं स्वरूप देण्याचं या ठिकाणी सरकारने घोषित केलं, आणि मला वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे. ग्रामीण भागामध्ये आपण बघतोय की जे शेतकरी असतात, अडाणी शेतकरी, बऱ्यापैकी अशिक्षित, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, यांना हे फार महत्वाचं आहे. पुढे डेव्हलपमेंट मिझर्स फोकसिंग ऑन गरीब युथ, अन्नदाता नारीमध्ये, सपोर्टिंग MSMEs अँड फर्दरिंग मेक इन इंडिया. सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगासाठी काय करणार आहे या ठिकाणी सरकार? बघा, लहान लहान मुद्दे महत्वाचे. क्रेडिट कार्ड्स फॉर मायक्रो एंटरप्राइजेस, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. कस्टमाइज क्रेडिट कार्ड्स विथ 5 लाख लिमिट फॉर मायक्रो एंटरप्राइजेस रजिस्टर्ड ऑन उद्यम पोर्टल. 5 लाखासाठीचं क्रेडिट कार्ड या ठिकाणी भेटणार आहे मायक्रो एंटरप्राइजेस साठी. इन द फर्स्ट इयर 10 लाख सच कार्ड्स विल बी इश्यूड. पहिल्या वर्षीच 10 लाख क्रेडिट कार्ड या ठिकाणी इश्यू होणार आहे. स्कीम फॉर फर्स्ट टाइम एंटरप्रेनर्स, बघा जे स्टार्टअप म्हणतो ना आपण, पहिल्यांदाच कोणतरी उद्योग करतंय. उद्योग करणं म्हणजे काहीतरी नवीन स्टार्टअप बिझनेस सुरू करण्याचा प्रयत्न करतंय, त्यांच्यासाठी काय करणार आहे सरकार? महत्वाचं आहे. आपण जेव्हा बिझनेस बोलतो ना, फॉर 5 लाख फर्स्ट टाइम एंटरप्रेनर्स, 5 लाख अशा एंटरप्रेनर्स साठी, इन्क्लुडिंग वुमन, शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राइब्स, अ न्यू स्कीम टू बी लॉन्च टू प्रोव्हाइड टर्म लोन अप टू 2 crore ड्युरिंग द नेक्स्ट 5 years. 2 कोटीपर्यंत त्यांना कर्ज भेटू शकतं. टर्म लोन्स म्हटलेलं आहे, इंटरेस्टिंग आहे. पुढे मॅन्युफॅक्चरिंग मिशन विथ द मॅन्डेट टू फोकस ऑन, आणखी या ठिकाणी मिशन मॅन्युफॅक्चरिंग आपण जे म्हणतो आहे ते मिशन या ठिकाणी सुरू केलं जातंय. आणि मॅन्युफॅक्चरिंग मिशन मध्ये काय काय कशावर फोकस होणार आहे बघा. इज अँड कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस, फ्युचर रेडी वर्कफोर्स फॉर इन डिमांड जॉब्स, या ठिकाणी आम्हाला मनुष्यबळ सुद्धा उपलब्ध करून द्यायचं, कुशल मनुष्यबळ. त्याच्यानंतर व्हायब्रंट अँड डायनॅमिक MSME सेक्टर जे आहे आम्हाला व्हायब्रंट करायचं, डायनॅमिक करायचं, म्हणजे सगळ्याच्या त्याला पोहोचवायचंय. अवेलेबिलिटी ऑफ टेक्नॉलॉजी, क्वालिटी प्रोडक्ट्स आणि क्लीन टेक मॅन्युफॅक्चरिंग फॉर क्लायमेट फ्रेंडली डेव्हलपमेंट, म्हणजे आम्हाला हवामानावर सुद्धा, पर्यावरणावर बाधा येईल असे मुद्दे सुद्धा या ठिकाणी करायचे नाहीये. सगळ्या गोष्टी बघून आम्हाला या ठिकाणी प्रोजेक्ट वाढवायचे, बिझनेस करायचे. मेजर्स फॉर लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्स, बघा जे कामगार आहे त्यांच्या संदर्भात आम्ही काय करतो, तर कामगारांचे बरेचसे प्रश्न आहे. बघा, फोकस प्रोडक्ट स्कीम फॉर फुटवेअर अँड लेदर सेक्टर्स, जे काही फुटवेअर म्हणजे आपण ज्याला चपला वगैरेचं मार्केट म्हणतोय, ओके. त्याच्यानंतर लेदर म्हणजे चामडी मार्केट म्हणतो आहे, सेक्टर म्हणतो, त्यांच्यासाठी स्कीम या ठिकाणी आणतायत. फॅसिलिटेट एम्प्लॉयमेंट फॉर 22 लाख पर्सन्स, म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास 22 लाख लोकांना या ठिकाणी नोकरी कशी भेटेल ते बघितले जाणार आहे. जनरेट टर्नओव्हर ऑफ ₹4 लाख करोड अँड एक्सपोर्ट ऑफ ओव्हर 1.1 लाख करोड, म्हणजे याच्यातून खूप मोठी उलाढाल या ठिकाणी अपेक्षित आहे, निर्यात अपेक्षित आहे. मेजर्स फॉर द टॉय सेक्टर, आणखी एक मुद्दा येते, टॉय सेक्टरवर फोकस केलाय बघा. टू फोकस ऑन डेव्हलपमेंट ऑफ क्लस्टर्स, मध्ये काय ते क्लस्टर स्किल्स, अ मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम दॅट विल क्रिएट हाय क्वालिटी, युनिक, इनोव्हेटिव्ह अँड सस्टेनेबल टॉयज टू रिप्रेझेंट द मेड इन इंडिया ब्रँड.
या ठिकाणी मेड इन इंडिया जो आहे, आमचा स्वतःचा भारताचा ब्रँड आम्हाला विकसित करायचा आहे, त्याच्यावर फोकस करायचा आहे. सपोर्ट फॉर फूड प्रोसेसिंग. फूड प्रोसेसिंग हा मुद्दा सध्या आपण बघतोय खूप म्हणजे चर्चेला जातो आहे. त्याच्यासाठी सपोर्ट या ठिकाणी होणार आहे. एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी इन बिहार. बघा, बिहारमध्ये ही इन्स्टिट्यूट स्थापन होते आहे. एनहान्स इन्कम फॉर द फार्मर्स अँड स्किलिंग एंटरप्रेन्योरशिप अँड एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज फॉर द यूथ. या ठिकाणी जे काही शेतकरी आहे, युवक आहे, ज्यांना मोठ्या संधी इथे उपलब्ध होतील असं यांचं म्हणणं आहे, सरकारचं म्हणणं आहे. पुढे सिग्निफिकंट एनहान्समेंट ऑफ क्रेडिट अवेलेबिलिटी विथ गॅरंटी कव्हर म्हटलंय. बघा, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही MES साठी करंट मध्ये कव्हर होतं 5, त्या ठिकाणी रिवाइज मध्ये 10 असणार आहे. स्टार्टअप साठी 10 होतं, ती 20 असणार आहे. ओके. एक्सपोर्टर MSME साठी फॉर टर्म लोन्स अप टू 20 कोटी म्हटलेला आहे. तो एक मुद्दा लक्षात घ्या. आता इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हर रिव्हिजन इन क्लासिफिकेशन क्रायटेरिया फॉर MSCs. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. तुम्ही सूक्ष्म आणि लघु उद्योगामध्ये येतात की नाही येत, यासाठी काही लिमिट असतात की बाबा एवढ्याच्या वर उत्पन्न गेलं, एवढ्याच्या वर टर्नओव्हर गेला. आता इथे ती लिमिट वाढवली, म्हणजे जास्तीत जास्त लोक आता सूक्ष्म उद्योगात, लघु उद्योगात येणार आणि त्यांना मग सरकारच्या या लोनचा वगैरे फायदा होणार. मग काय या ठिकाणी बदल केला बघा. कोटीमध्ये आकडे आहेत. आता इथे जर बघितलं तुम्ही MSME तुम्ही कोणाला म्हणणार, तर आधी काय असायचं, इन्व्हेस्टमेंट नुसार मायक्रो सूक्ष्म उद्योग कोणाला म्हणायचो आम्ही, 1 कोटीपर्यंत इन्व्हेस्टमेंट असेल त्याला आम्ही सूक्ष्म उद्योग म्हणायचो. आता 1 कोटीचं 2.5 कोटी केलेलं आहे बघा इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत. टर्नओव्हर 5 कोटी असायचा, त्याला आम्ही सूक्ष्म उद्योग म्हणायचो. आता तो 10 कोटी असेल तरी त्याला आम्ही सूक्ष्ममध्ये घेणार. आम्ही रेंज वाढवली, त्यामुळे जास्तीत जास्त या ठिकाणी बिझनेसेस याच्यामध्ये येतील. पुढे स्मॉल जे आहे, 10 कोटीवाला इन्व्हेस्टमेंट वाला स्मॉल म्हणायचो आम्ही, आता 25 कोटीच्या खालचे सगळे स्मॉल मध्ये येते. टर्नओव्हर आम्ही 50 कोटीला स्मॉल म्हणायचो, आता 100 कोटीच्या खालचे सगळे स्मॉल मध्ये येते. बघा, हे बदल फार महत्वाचे. हे बदल फार महत्वाचे आहे. थोडं लक्ष द्यावं लागेल, थोडा वेळ द्यावा लागेल. आपल्याला नवीन काहीतरी शिकायचं असेल तर थोडंसं त्यासाठी वेळ काढावा लागतो. पुढे मीडियमला 50 कोटी इन्व्हेस्टमेंट, आता ती 125 कोटीवर आम्ही नेली, त्याला आम्ही मीडियम म्हणणार. आणि टर्नओव्हर 250 कोटी होता, तो आता 500 कोटीच्या खालचे मीडियम मध्ये येणार आहे. बघा, मायक्रो स्मॉल अँड मीडियम, याचा अर्थ कळाला ना. मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस आपण ज्याला म्हणतो आहोत, त्या संदर्भात हा बदल फार महत्वाचा आहे. खूप साऱ्या जणांना याच्यामध्ये आणलेला आहे. इन्व्हेस्टिंग इन पीपल, इकॉनॉमी अँड इनोव्हेशन. आम्ही कुठे कुठे गुंतवणूक करणार आहे सरकार म्हणून, मुद्दा महत्वाचा आहे. सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0. बघा, हे जे अभियान आहे, आता जे आपलं मुख्य सेविका भरती आहे, तशा ठिकाणी असा प्रश्न टाकून देतील की आता नवीन याच्यामध्ये कोणत्या अभियानाची हे केले आहे, कशात गुंतवणूक वाढणार आहे. हे अभियान ऑलरेडी आधीच आहे, पण याला फोकस करणार आहे आम्ही. एक्सपान्शन ऑफ कॅपॅसिटी इन IITs. बघा, IITची कॅपॅसिटी वाढवायची, त्या ठिकाणी काही जागा वाढवण्याची घोषणा केली आहे. डे केअर कॅन्सर सेंटर्स इन ऑल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. आणि आणखी एक मुद्दा, कॅन्सरची जी औषधं आहे त्यावर सुद्धा टॅक्सेशन मध्ये सूट दिली आहे, ते तुम्ही बातम्यांमध्ये बघितलं असेल. पण ते डे केअर सेंटर, कॅन्सर सेंटर या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यातल्या हॉस्पिटलमध्ये येणार आहे. भारतीय भाषा पुस्तक स्कीम या ठिकाणी आणली आहे. प्रोव्हाइड डिजिटल फॉर्म इंडियन लँग्वेजेस बुक्स फॉर स्कूल अँड हायर एज्युकेशन. ही महत्वाची नवीन स्कीम या भारतीय भाषा पुस्तक स्कीम. त्याच्यानंतर 5 नॅशनल सेंटर्स ऑफ एक्सलन्स फॉर स्किलिंग टू बी सेटअप विथ ग्लोबल एक्सपर्टीज अँड पार्टनरशिप. बघा, नॅशनल सेंटर्स ऑफ एक्सलन्स फॉर स्किलिंग हे फार महत्वाचं आहे. सध्या स्किलचा जमाना आहे आणि त्याच्यासाठी हे 5 असे सेंटर या ठिकाणी आणणार आहे. अटल थिंकरिंग लॅब्स, 5,000 लॅब टू बी सेटअप इन गव्हर्नमेंट स्कूल्स इन नेक्स्ट 5 years. हे फार महत्वाचं आहे. या योजना आहे सगळ्या, या सगळ्या योजना आहे आणि या म्हणजे अधिकृत तुमच्या अर्थ मंत्रालयाने दिलेल्या PDF मधून आपण घेतोय. अटल यांचं नाव दिलंय, अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव या ठिकाणी दिलंय. ओके. टिंकरिंग लॅब्सला या ठिकाणी कोणाचं नाव दिलं जातंय, तो प्रश्न येऊ शकतो. पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर एज्युकेशन विथ टोटल आउटले ऑफ 500 करोड. पुन्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्या आपण बघतोय सगळ्यात जास्त चर्चेचा मुद्दा आहे. बघा, इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे. ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी टू बी प्रोव्हाइडेड टू ऑल गव्हर्नमेंट सेकंडरी स्कूल अँड प्रायमरी हेल्थ सेंटर इन रुरल. आता हे वायफाय म्हणतो आपण, इंटरनेट म्हणतो आपण, ते सगळ्या शाळांमध्ये आता भेटणार आहे. आधी आपण बघितलं ते BSNL वगैरे यांनी आणलं होतं. एक्सपान्शन ऑफ मेडिकल एज्युकेशन, 10,000 ऍडिशनल सीट्स विथ द गोल ऑफ ऍडिंग
75,000 सीट्स इन द नेक्स्ट 5 इयर. मेडिकलमध्ये जे काय आपण बघतोय डॉक्टरांची संख्या आपल्याला कमी जाणवते आहे, तर त्या सीट्स या ठिकाणी वाढवल्या जाणार आहेत. MBBS असेल, MD असेल किंवा इतर BMS, BHMS सगळ्या. PM स्वनिधी योजना आणली जाते आहे टू बी रिव्हॅम्पेड विथ एनहान्स लोन्स फ्रॉम बँक्स, UPI, लिंक क्रेडिट कार्ड अँड कॅपॅसिटी बिल्डिंग सपोर्ट म्हटलंय. स्वनिधी योजना कोणासाठी लोन देत आहेत बघा, बँक्स, UPI लिंक क्रेडिट कार्ड्स आणि कॅपॅसिटी बिल्डिंग सपोर्ट जे आहे त्यामध्ये स्वनिधी योजनेचा समावेश होतोय. वेलफेअर ऑफ ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर्कर्स, रजिस्ट्रेशन ऑन द ई-श्रम पोर्टल अँड हेल्थ केअर अंडर PM जन आरोग्य योजना, जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे वर्कर आहे, म्हणजे आता झोमॅटो असेल त्याच्यावर जी कामं करणारे आहे यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी एक दिलासाची बाब आहे असं आपण म्हणूया. बघा पुढे काय म्हणताय ते, सपोर्ट टू स्टेट्स फॉर इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, जे काही पायाभूत सुविधा आहे त्या ठिकाणी स्टेट्सला मदत केली जाणार. विथ अन आउटले ऑफ रुपीज 1.5 लाख करोड 50 इयर इंटरेस्ट फ्री लोन्स टू स्टेट्स फॉर कॅपिटल एक्सपेंडिचर अँड इन्सेंटिव्ह फॉर रिफॉर्म्स. भांडवली गुंतवणूक करण्यासाठी राज्यांना या ठिकाणी जवळपास 1.5 लाख कोटीपर्यंत लोन 50 वर्ष इंटरेस्ट फ्री दिले जाणार आहे. हे फार महत्वाचं आहे. केंद्र या ठिकाणी हे करणार, केंद्र सरकार या ठिकाणी या बाबी करणार. पुढे जल जीवन मिशन नावाची एक योजना बघा, तिच्याबद्दल काय बोललेले आहे. टू अचीव्ह 100% कव्हरेज. बघा याचं टार्गेट काय ते लक्षात ठेवा. जल जीवन मिशन योजना या नवीन या ज्या ज्या योजनांचा उल्लेख अर्थसंकल्पात येतोय ना त्या तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचे, आत्ताच सांगतो. 100% कव्हरेज करायचंय. द मिशन एक्सटेंडेड टिल 2021 विथ अन एनहान्स टोटल आउटले. बघा 2028 पर्यंत ही योजना एक्सटेंड झालेली आहे. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पॉवर सेक्टर रिफॉर्म्स, पॉवर ऊर्जा, एनर्जी, त्याच्यामध्ये काय करतो आम्ही, इन्सेंटिव्हाइज डिस्ट्रीब्युशन रिफॉर्म्स अँड ऑगमेंटेशन ऑफ इंफ्रा स्टेट ट्रान्समिशन, ऍडिशनल बॉरोविंग ऑफ 0.5% ऑफ GSDP टू स्टेट्स क्वांटिजेंट ऑफ दीज रिफॉर्म्स. जे रिफॉर्म सेक्टर आहे तिथे सुद्धा आम्ही फोकस करणार आहोत. पुढे अर्बन चॅलेंज फंड एक आणलेला आहे. आणि आता बघा आपण म्हणतोय की बाबा चला खेड्याकडेच लक्ष आहे का, नाही. जे काही शहरी भाग आहे त्यांच्यासाठी अर्बन चॅलेंज फंड आणलेलं आहे. 1 लाख करोड टू इम्प्लिमेंट द प्रपोजल्स फॉर सिटीज ॲज ग्रोथ हब्स, क्रिएटिव्ह रिडेव्हलपमेंट ऑफ सिटीज अँड वॉटर अँड सॅनिटेशन या बाबींवर फोकस केला जाणार आहे. अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून याला सपोर्ट केला जाणार आहे. उडान रिजनल आणलेली उडान, कनेक्टेड टू एक्शन 120 न्यू डेस्टिनेशन्स अँड कॅरी 4 करोड पॅसेंजर इन द नेक्स्ट 10 इयर्स. बघा उडान नावाची योजना आहे. उडान कशा संदर्भात आहे, उडे देश का आम आदमी असं म्हटलंय. उडान आम नागरिक याचा हा फुल फॉर्म आहे. त्या संदर्भात सुद्धा यांनी काही तरतुदी केले. न्यूक्लिअर एनर्जी मिशन फॉर विकसित भारत. बघा न्यूक्लिअर एनर्जी आहे, आण्विक जे काही आपली ऊर्जा आहे. अमेंडमेंट्स टू द ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट अँड द सिव्हिल लायबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेज ऍक्ट विल बी टेकन अप फॉर ऍक्टिव्ह पार्टनरशिप विथ द प्रायव्हेट सेक्टर. आता इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, अणुऊर्जेमध्ये प्रायव्हेट सेक्टरला हे या ठिकाणी सामील करून घेणार आहे. आधी सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी बंदी होती, पण हे या कायद्यांमध्ये ऍक्टमध्ये बदल करून त्या ठिकाणी काम करणार आहे. मॅरिटाईम डेव्हलपमेंट फंड. आता मॅरिटाईम म्हणजे काय, जे किनारी हे विकास आहे, सागरी विकास आहे, त्या संदर्भातला हा या ठिकाणी फंड हे आणतायत. कॉर्पस ऑफ 25,000 करोड फॉर लॉंग टर्म फायनान्सिंग विथ अप 49% कॉन्ट्रीब्युशन बाय द गव्हर्नमेंट. या फंडमध्ये सरकार जवळपास 49% एवढा वाटा गुंतवणार आहे आणि या सागरी क्षेत्राला हे देणार आहे. फ्युचर नीड्स ऑफ बिहार. आता बिहारला फोकस केलं जाते. महाराष्ट्र यांना दिसला नाहीये, UP दिसला नाहीये. आता ते थोडासा याचा विषय असतो, पण काही हरकत नाहीये. ग्रीनफील्ड एअरपोर्ट, फायनान्शियल सपोर्ट फॉर द वेस्टर्न कोसी कॅनल ERP प्रोजेक्ट म्हटलं आहे. म्हणजे बिहारवर थोडंसं फोकस आपण बघतोय. स्वामीह फंड 2. काय हा स्वामीह फंड 2? हे जरा नवीन शब्द लक्षात घ्या. 15,000 कोटी रुपये फॉर एक्सपेडिशन कम्प्लेशन ऑफ 1 लाख ड्वेलिंग युनिट्स थ्रू ब्लेंडेड फायनान्स म्हटलं आहे. त्यासाठीचा हा स्वाईम फंड 2 आहे. थोडंसं नवीन आहे, लक्षात राहू द्या. टॉप 50 टुरिस्ट डेस्टिनेशन साइट्स नावा. टुरिस्ट फॉर एम्प्लॉयमेंट लेड ग्रोथ. आता इथे टुरिस्ट पर्यटनावर काय फोकस करतात बघा. पर्यटनामध्ये काय करणार आहे, टॉप 50 टुरिस्ट डेस्टिनेशन साइट्स टू बी डेव्हलप इन पार्टनरशिप विथ स्टेट्स.
वेगवेगळ्या राज्यांसोबत करार करून किंवा त्यांच्यासोबत एक सामंजस्य करून 50 नवीन डेस्टिनेशन स्टेशन त्या ठिकाणी डेव्हलप केले जाणार आहे. इंट्रोड्युसिंग स्ट्रीमलाईन ई विसा फॅसिलिटीज, बघा ई विसा या ठिकाणी भेटणार आहे. इंटेन्सिव्ह स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम फॉर आवर युथ, आणि या ठिकाणी युवकांना कसं या ठिकाणी रोजगार भेटेल त्या दृष्टीने पाहिलं जाईल. परफॉर्मन्स लिंक इंटेन्सिव्ह टू स्टेट मुद्रा लोन फॉर होम स्टेज, इथे फार महत्वाचं म्हणजे होम स्टेज माहिती आहे का, आपण फिरायला वगैरे कुठेतरी जातो तिथे ते हॉटेल्स ऐवजी आता डायरेक्ट घरांमध्ये ते राहायला देत आहे. मग ते चांगले घर बांधता यावेत, त्यांना चांगल्या फॅसिलिटी देता याव्यात, त्यासाठी मुद्रा लोन सुद्धा भेटणार आहे त्या घर मालकांना. ईज ऑफ ट्रॅव्हल अँड कनेक्टिव्हिटी टू टुरिस्ट डेस्टिनेशन, आता सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आपल्या भारतामध्ये आहे. आपल्याकडे खूप सारं बघण्यासारखं आहे, पण रस्ते चांगले नसतात, फॅसिलिटीज चांगले नसतात, आणि थोडंसं त्याच्यावर फोकस करण्याचा सरकारचा मानस आहे. पुढे इन्व्हेस्टिंग इन पीपल इकॉनॉमी अँड इनोव्हेशन, पीएम रिसर्च फेलोशिप आणलेली बघा. आता किती जणांना याचा फायदा होणार आहे हा पहिला प्रश्न येतो. पीएम रिसर्च फेलोशिप मध्ये 10,000 फेलोशिप फॉर टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन IITs अँड IIS. बघा, टेक्नॉलॉजिकल रिसर्च जे IIT आहे आणि IIS आहे याच्यासाठी ही फेलोशिप आहे. कोणासाठी तो मुद्दा महत्वाचा आहे, तो मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. जीन बँक फॉर क्रॉप्स जम प्लाझम, बघा जीन बँक, आता ही नवीन कन्सेप्ट आहे. जीन बँक येणार आहे, सेकंड जीन बँक विथ 10 लाख जम्प्लाज लाईन टू बी सेटअप फॉर फ्युचर फूड अँड न्यूट्रिशनल सिक्युरिटी. जे भविष्यातलं म्हणजे आपलं आपण जसं म्हणतो की एखाद्या काही प्रजाती आहे वनस्पतीच्या त्या नाहीशा होण्याच्या मार्गावर आहे, तर मग त्या साठवून ठेवणे पुढच्या फ्युचरसाठी, त्यासाठी ही जीन बँक असणार आहे. पुढे ज्ञान भारतम मिशन, नवीन योजना लॉन्च होते. ज्ञान भारतम मिशन नावातच ज्ञान आहे. काय असणार आहे, डॉक्युमेंटेशन अँड कन्झर्वेशन ऑफ अवर मॅन्युस्क्रिप्ट हेरिटेज टू कव्हर मोर दॅन 1 करोड मॅन्युस्क्रिप्ट. बघा, आपल्या ज्या लिप्या आहेत ना त्याच्यासाठी हे आलेलं आहे. नॅशनल डिजिटल रिपॉझिटरी ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम्स फॉर नॉलेज शेअरिंग टू बी सेटअप. आपली जी भाषा आहे तिच्या जतनासंदर्भात हे ज्ञान भारत मिशन या ठिकाणी आपल्याला दिसतंय. पुढचा मुद्दा आहे रिसर्च डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशन जे आहे 20,000 कोटी रुपये प्रायव्हेट सेक्टरला या ठिकाणी याच्यातून खर्च केले जाणार आहेत. नॅशनल जिओ स्पॅशियल मिशन, बघा नवीन योजना आहे. काय आहे, जिओ स्पॅशियल टू डेव्हलपमेंट फंडामेंटल जिओ स्पॅशियल इन्फ्रास्ट्रक्चर अँड डाटा युजिंग पीएम गतिशक्ती, फॅसिलिटेशन ऑफ मॉडर्नायझेशन ऑफ लँड रेकॉर्ड्स, अर्बन प्लॅनिंग अँड डिझाईन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरल स्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हटलं आहे. नॅशनल जिओ स्पेशल म्हणजे एक जे काय बोललं भौगोलिक बाबी आहेत त्याचं योग्य मापन करणे, सगळ्या बाबींची आखणी करणे, त्या संदर्भातलं हे मिशन आहे. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या बाबी म्हणजे पीएम गतिशक्तीचा वगैरे सुद्धा आधार घेतला जाणार आहे. पुढे एक्सपोर्ट, फार महत्वाचा मुद्दा आहे. आम्हाला जर परकीय चलन आमच्याकडे पाहिजे, चलनाचा साठा पाहिजे, गंगाजळी पाहिजे, तर एक्सपोर्ट झाला पाहिजे, निर्यात झाली पाहिजे. एक्सपोर्ट प्रमोशन मिशन यासाठी आणलाय विथ सेक्टरल अँड मिनिस्ट्रियल टार्गेट्स टू फॅसिलिटेट इझी ऍक्सेस टू एक्सपोर्ट क्रेडिट, क्रॉस बॉर्डर फॅक्टरिंग, support of MSMEs to tackle non-tariff measures in overseas markets. एक्सपोर्ट प्रमोशन मिशन म्हणजे निर्यातीला चालना देण्यासाठीचं हे मिशन आहे. जी लोक एक्सपोर्ट करतायत त्यांना सगळं सोपं व्हावं म्हणून हे मिशन आणलेले आहे. भारत ट्रेड नेट, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर भारत ट्रेड नेट, BTN असं म्हटलं गेलंय. फॉर इंटरनॅशनल ट्रेड विल बी सेटअप ॲज अ युनिफाईड प्लॅटफॉर्म फॉर ट्रेड डॉक्युमेंटेशन अँड फायनान्सिंग सोल्युशन, सपोर्ट फॉर इंटिग्रेशन विथ ग्लोबल सप्लाय चेन्स. बघा, भारत ट्रेड नेट एक स्वतःचा ब्रँड डेव्हलप करायचा आहे भारतीय म्हणून, त्यासाठी हे आणलेलं मिशन या ठिकाणी आहे. पुढे नॅशनल फ्रेमवर्क फॉर GCC ॲज गायडन्स टू स्टेट्स फॉर प्रोमोटिंग ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्स इन इमर्जिंग Tier 2 सिटी जी आहे त्याच्यामध्ये हे असणार आहे. वेअर हाऊसिंग फॅसिलिटी फॉर एअर कार्गो, जे एअर कार्गो असणार आहे त्यांच्यासाठी वेअर हाऊसिंग फॅसिलिटी या ठिकाणी आणलेल्या आहे. फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स अँड डेव्हलपमेंट, बघा फायनान्शियल जे काही आर्थिक हे आहे सेक्टर आहे त्यामध्ये ग्रामीण क्रेडिट स्कोर फ्रेमवर्क टू सर्व द क्रेडिट नीड्स ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप मेंबर्स अँड पीपल इन रुरल एरिया. सगळ्यात महत्वाचं गावाकडे स्वयंसहाय्यता बचत गट म्हणतो आपण, थोडंसं त्यांना सपोर्ट करणारा या ठिकाणी एक मुद्दा यांनी मांडलेला आहे. ग्रामीण क्रेडिट स्कोर असा त्या ठिकाणी तो मुद्दा आहे. NABFEID टू सेटअप
पार्शियल क्रेडिट एन्हान्समेंट फॅसिलिटी फॉर कॉर्पोरेट बॉन्ड्स फॉर इन्फ्रास्ट्रक्चर. हे जे कॉर्पोरेट बॉन्ड्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा यांनी या ठिकाणी हे पार्शियल क्रेडिट एन्हान्समेंट फॅसिलिटी आणली आहे. रिव्हॅम्प सेंट्रल केवायसी रजिस्ट्री टू बी रोल आउट इन 2025 मध्ये ती केवायसी रजिस्ट्री म्हणजे असणार आहे ती सुद्धा या ठिकाणी रिव्हॅम्प करणार आहेत. रॅशनलायझेशन ऑफ रिक्वायरमेंट्स अँड प्रोसिजर्स फॉर स्पीडी अप्रुव्हल ऑफ कंपनी मर्जर्स. काही कंपन्यांना मर्ज व्हायचं असेल, एखादी कंपनी तोट्यात जात असेल तर त्यांना फास्टमध्ये मर्जिंग करून त्या ठिकाणी दिले जाईल सरकारमार्फत. म्हणजे आपल्या आर्थिक गोष्टी ज्या त्या सोप्या होत जातील. एफडीआय लिमिट फॉर द इन्शुरन्स सेक्टर विल बी रेज फ्रॉम 74% टू 100%. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे म्हणजे परकीय लोक जे आहे आता इन्शुरन्स सेक्टरमध्ये 100% गुंतवणूक करू शकतात. आपण बघतोय इन्शुरन्समध्ये खूप जास्त महाग होत चाललेली होती विमा वगैरे, त्याला या ठिकाणी कुठेतरी त्यामुळे हे बसू शकतो. कॉम्पिटिशन वाढेल बाहेरच्या कंपन्यांना त्या ठिकाणी हे दिल्यामुळे कुठेतरी ते हे जे आहे त्या ठिकाणी रेट कमी होऊ शकतात. पुढे टॅक्स रिफॉर्म्स काय आणले बघा, हे फार महत्वाचं आहे, हा कळीचा मुद्दा आहे. आम्हाला फक्त एवढंच कळतं बऱ्यापैकी, चर्चा याचे जास्त होतात. चेंजेस इन डायरेक्ट टॅक्सेस अँड प्रपोजल टू इंट्रोड्यूस द न्यू इन्कम टॅक्स बिल. नवीन इन्कम टॅक्स बिल या ठिकाणी प्रपोज केलेला आहे. दुसरं रेग्युलेटरी रिफॉर्म्स म्हटलंय, लाईट टच रेग्युलेटरी फ्रेमवर्क बेस्ड ऑन प्रिन्सिपल्स अँड ट्रस्ट टू अनलीज प्रोडक्टिव्हिटी अँड एम्प्लॉयमेंट म्हटलेलं आहे. हाय लेवल कमिटी फॉर रेग्युलेटरी रिफॉर्म्स या ठिकाणी ती नेमली जाणार आहे. इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स ऑफ स्टेट त्या ठिकाणी एक हे केलं जाणार आहे. एपीएचडीसी मेकॅनिझम म्हटले टू इव्हॅल्युएट इम्पॅक्ट ऑफ द करंट फायनान्शियल रेग्युलेशन्स अँड सबस्टिट्युटरी इन्स्ट्रक्शन अलॉंग विथ अ फ्रेमवर्क टू एन्हान्स देअर रिस्पॉन्सिव्हनेस अँड डेव्हलपमेंट ऑफ द फायनान्शियल सेक्टर. मेकॅनिझम नवीन हे या ठिकाणी फायनान्शियल सेक्टरसाठी डेव्हलप करता आहेत. जनविश्वास बिल 2.0 या ठिकाणी आणणार आहे टू डिक्रिमिनलाइज मोर दॅन 100 प्रोव्हिजन्स इन व्हेरियस लॉज. म्हणजे वेगवेगळ्या लॉज मधल्या जवळपास 100 प्रोव्हिजन्स या आता नष्ट होणार. जुनं जाऊ द्या मरणा लागू नये असं आपण म्हणतोय, नवीन त्या ठिकाणी तरतुदी या ठिकाणी आणल्या जाणार आहे. जनविश्वास बिल असं त्याला यांनी नाव दिलं आहे. अजून आपलं लेक्चर संपलेलं नाही, अजून बाकी एवढं देशाचा अर्थसंकल्प एवढा थोडक्यात थोडं संपेल. तलाठी भरतीचे नवीन व्याज फुल फोकस करतो मी तलाठी भरतीवर फुल, म्हणजे गृहिणींसाठी, जॉब करणाऱ्यांसाठी, पूर्ण वेळ अभ्यास करणाऱ्यांसाठी, सगळ्यांसाठी सगळे प्लॅन रेडी आहे आपल्याकडे. त्याचे लेक्चर रेडी आहे बॅचमध्ये. वनरक्षक वनसेवकची स्पेशल बॅच आपण आणलेली आहे. रेल्वे भरतीची बॅच आणली आहे आणि मुख्य सेविका समाज कल्याणच्या तर फास्ट ट्रॅक बॅचेस आता चालू झाले आहे. अभ्यास कट्टा ॲपवर जाऊन तुम्ही ते घेऊ शकतात. बघा इनडायरेक्ट टॅक्स प्रपोजल्स मध्ये काय आहे. इनडायरेक्ट मध्ये बघा रॅशनलायझेशन ऑफ कस्टम्स टॅरिफ स्ट्रक्चर फॉर इंडस्ट्रियल गुड्स. इनडायरेक्ट म्हणजे काय असतं, जीएसटी हा इनडायरेक्ट टॅक्स आहे माहिती आहे ना. डायरेक्ट तुमच्याकडून सरकार घेत नाही, पण प्रत्येकाच्या केशातून घेतला जातो. म्हणजे बेकाऱ्याला सुद्धा लागतो तो इनडायरेक्ट टॅक्स. काय त्याने एखादा पार्लेचा पुडा घेतला ना 10 रुपयावाला, त्याच्यात त्याने काहीतरी 20, 30, 40 पैसे 50 पैसे दिलेले असतात सरकारला. रॅशनलायझेशन ऑफ कस्टम्स टॅरिफ स्ट्रक्चर फॉर इंडस्ट्रियल गुड्स म्हटलेलं आहे. रिमूव्हल ऑफ 7 टॅरिफ रेट्स ते रिमूव्ह केले जाणार आहे. अप्लाय नॉट मोर दॅन 1 सेस ऑर सरचार्जेस. त्याच्यानंतर अप्लाय इक्विव्हॅलेंट सेस टू मेंटेन इफेक्टिव्ह ड्युटी इन्सिडन्स ऑफ मोस्ट आयटम्स अँड लोअर सेस ऑन सर्टन आयटम्स. इनडायरेक्ट कस्टम संदर्भातले मुद्दे आहेत. सेक्टर स्पेसिफिक प्रपोजल काय आणलेले बघा, हा मुद्दा एक महत्वाचा आहे. वेगवेगळ्या क्षेत्रासंदर्भात काही स्पेशल बाबी या ठिकाणी आणलेल्या आहेत. मेक इन इंडिया या ठिकाणी पहिला मुद्दा आहे. एक्झेम्पशन टू ओपन सेल फॉर एलईडी एलसीडी टीव्ही, लूम्स फॉर टेक्सटाइल्स, कॅपिटल गुड्स फॉर लिथियम आयन बॅटरी ऑफ मोबाईल फोन्स अँड ईव्हीज. या ठिकाणी काही स्पेशल तरतुदी आहे. प्रमोशन ऑफ एमआरओ बघा, एक्झेम्पशन फॉर 10 year ऑन गुड्स फॉर शिप बिल्डिंग अँड शिप फॉर ब्रेकिंग. एक्सटेन्सिव्ह ऑफ टाइम लिमिट फॉर एक्सपोर्ट ऑफ रेल्वे गुड्स इम्पोर्टेड फॉर रिपेअर्स. म्हणजे बघा या ठिकाणी जे शिप बिल्डिंग वगैरे संदर्भातलं मटेरियल आहे त्यामध्ये आपल्याला एक एक्झेम्पशन भेटणार आहे. एक्सपोर्ट प्रमोशन केलं जाणार आहे. ड्युटी फ्री इनपुट्स फॉर हँडीक्राफ्ट अँड लेदर सेक्टर जे आहे याच्यासाठी त्या ठिकाणी टॅक्सेशन मध्ये काही सूट भेटणार आहे. ट्रेड फॅसिलायझेशन आणलेलं आहे. टाइम लिमिट फिक्स टू फॅसिलायझेशन ऑफ प्रोव्हिजनल असेसमेंट म्हटलेलं आहे. न्यू प्रोव्हिजन फॉर व्हॉलंटरी डिक्लेरेशन ऑफ मटेरियल फॅक्ट्स पोस्ट क्लिअरन्स अँड ड्युटी पेमेंट विथ इंटरेस्ट बट विदाउट पेनल्टी. IGCR rules amended to extend time limit to 1 year and file quarterly statement instead of monthly. म्हणजे या ठिकाणी जे तुमचं स्टेटमेंट वगैरे भरायचे त्या संदर्भात थोडंसं सूट देण्यात आलेले आहेत. थोडे टेक्निकल मुद्दे आहे टॅक्सेशन संदर्भातले, त्याच्यात जास्त आपलं पडायचं नाहीये.
तुम्हाला जेवढं आपलं कामाचं तेवढं आपण घेऊया. इम्प्रूव्ह ऍक्सेस टू लाईफ सेव्हिंग मेडिसिन, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. जे लाईफ सेव्हिंग मेडिसिन आहे त्या जलद भेटतील, ते जलद भेटतील. त्यामध्ये ऍडिशन ऑफ 36 लाईफ सेव्हिंग ड्रग मेडिसिन इन एक्झेम्प्टेड लिस्ट, म्हणजे 36 असे औषध टाकले की ज्याच्यावर टॅक्स लागणार नाही. मुख्यत्वे कॅन्सरची औषधी आहे त्याच्यात. 6 मेडिसिन्स इन 5% ड्युटी लिस्ट त्या ठिकाणी आणले, म्हणजे कमी गेला टॅक्स. 37 मेडिसिन अँड 13 न्यू पेशंट असिस्टंट प्रोग्राम इन एक्झेम्प्ट लिस्ट, त्याच्यामध्ये म्हणजे टॅक्स कमी केलेला आहे. एक्झेम्प्ट म्हणजे सूट दिलेली आहे, त्या लिस्टमध्ये यांना आणलेलं आहे. मेडिसिन्स फॉर रेअर डिसिजेस, कॅन्सर, सेव्हर क्रॉनिक डिसिजेस, म्हणजे जे काही तुमचा फुफ्फुसाचे आजार असतील, कॅन्सर असेल किंवा इतर काही आजार असेल त्यांच्या संदर्भातल्या मेडिसिन्समध्ये सूट भेटते आहे. आता डायरेक्ट टॅक्स प्रपोजल मध्ये पर्सनल इन्कम टॅक्स रिफॉर्म्स विथ स्पेशल फोकस ऑन द मिडल क्लास. बघा हा आपल्यासाठी फार महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही अनेक ठिकाणी वाचले असेल, बऱ्याच गोष्टी आहे. बघा 4 लाखापर्यंत काहीच टॅक्स भरावा लागणार नाही. 4 ते 8 लाखापर्यंत 5% टॅक्स. तुम्ही म्हणाला आम्ही तर ऐकलं होतं की 12 लाखापर्यंत काहीच भरायचं नाही. मग हे कोण आलं 4 ते 8 लाखापर्यंत सांगतो. 8 ते 12 लाखापर्यंत 10% टॅक्स भरायचा आहे. 12 लाख ते 16 लाखापर्यंत 15% भरायचा आहे. याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, 12 लाखाच्या पुढे जर इन्कम गेलं तर मग हे 4 ते 8 साठी 5%, 8 ते 12 साठी 10% आणि पुढचं 15%. 12 लाखाच्या आतमध्ये जर इन्कम तुमचं असेल तर हे दोन्हीही टॅक्स तुम्हाला लागतच नाही. 12च्या पुढे गेलं ना मग पुढच्याला तर 15% भरायचंच आहे, पण त्याच्या आधीच्या 8 ते 12 साठी 10% आणि 4 ते 8 साठी 5% भरायचं. लक्षात आलं? थोडक्यात ज्यांना नाही आलं त्यांनी सोडून द्या. पुढे 12 ते 16ला 15%, 16 ते 20 लाखाला 20%, 20 ते 24 लाखाला 25% आणि 24 लाखाच्या पुढच्यांना 30% टॅक्स भरावा लागणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे हे जे 24 लाखाच्या पुढच्या याला सगळा टॅक्स यांना 30% नाही भरावा लागत, त्यांना फक्त 24 लाखाच्या पुढचा 30% भरायचा. आधीचा म्हणजे या स्लॅबनुसार भरायचा आहे. हा मुद्दा लक्षात घ्या, कळायला असेल कळणाऱ्यांना. इंट्रोडक्शन ऑफ स्कीम फॉर डिटरमाइनिंग आर्म्स लेंथ प्राइस ऑफ इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट फॉर अ ब्लॉक पीरियड ऑफ 3 years, expansion of scope of safe harbor rules to reduce litigation and provide certainty in international taxation. मग थोडंसं आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये सुद्धा कसं आम्हाला सूट भेटेल त्या संदर्भात काही बाबी यांनी केल्या आहेत. रॅशनलायझेशन ऑफ TDS फॉर इजिंग डिफिकल्टीज, इथे सुद्धा जे डबल केलं आहे टॅक्स डिडक्शनचं लिमिट जे आहे 50,000 वरून 1 लाखापर्यंत केलं आहे. अॅन्युअल लिमिट 2.40 लाखावरून TDSचं ते 6 लाखावर केलेलं आहे. पुढे एनकरेजिंग व्हॉलंटरी कंप्लायन्स म्हटलेलं आहे, त्या संदर्भात काही बाबी या ठिकाणी दिल्या आहे. रिड्युसिंग कंप्लायन्स बर्डन म्हटलंय, त्या संदर्भात काही बाबी या ठिकाणी दिल्या आहेत. पुढे एम्प्लॉयमेंट अँड इन्व्हेस्टमेंट टॅक्स सर्टिनिटी फॉर इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीम आणलेली आहे. टॉनेज टॅक्स स्कीम फॉर इनलँड वेसल्स आणलेली आहे. एक्सटेन्शन फॉर इनकॉर्पोरेशन बाय 5 years ऑफ स्टार्टअप जे आहेत त्यांना या ठिकाणी काही बाबतीमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. आता सगळ्यात महत्वाचं जे आपण सारखं वाचत असतो की रुपया येणार कुठून आणि रुपया जाणार कुठे. 1 रुपयामध्ये असं आपण त्याचं डिव्हायडेशन करत असतो किंवा 100 रुपयामध्ये करत असतो. रुपी कम्स फ्रॉम, सगळ्यात जास्त पैसा सरकारला कुठून भेटणार आहे बघा. इथे जर बघितलं सगळ्यात जास्त 24%. बॉरोविंग अँड अदर लायबिलिटी जे आहे आम्हाला जे येणं आहे, लोकांना आम्ही कर्ज वगैरे दिलंय स्टेटला इकडे तिकडे, तिथून 24% पैसा येणार आहे. इन्कम टॅक्स मधून 22% पैसा येणार आहे. इन्कम टॅक्स मधून जीएसटी मधून 18% पैसा येणार आहे, जीएसटी आणि इतर टॅक्सेस मधून. युनियन एक्साइज ड्युटीज मधून 5% पैसा येणार आहे. कॉर्पोरेशन टॅक्स मधून 17% पैसा येणार. बघा टॅक्सेशन मध्ये फार महत्वाचं. इन्कम टॅक्स 22%, जीएसटी 18%, कॉर्पोरेशन 17%. हे तिन्ही टॅक्स क्रमाने लक्षात ठेवा. नॉन टॅक्स रिसिप्ट मधून सुद्धा 9% पैसा येणार. 1% नॉन डेप्ट कॅपिटल रिसिप्ट मधून येणार. 4% कस्टम मधून येणार आहे. येणारे पैसे आम्हाला एवढे येणार आहेत. पुढे जाणार कुठे, आम्ही खर्च कुठे करणार आहे. सगळ्यात जास्त खर्च बघा 22% खर्च जो आहे स्टेट शेअर्स ऑफ टॅक्सेस अँड ड्युटी. आम्ही जो हा जीएसटी वगैरे वसूल करतो ना त्यातला राज्याचा वाटा जो आहे तो 22%, तर त्याच्यातच आमचा खर्च होणार राज्यांना देण्यामध्ये पैसा. पुढे 20% इंटरेस्ट पेमेंट आम्हाला द्यायचं. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणून लोन घेतलेले आहे राज्य सरकारने, हे भारत सरकारने. त्या ठिकाणी आम्हाला IMF कडून, वर्ल्ड बँकेकडून, इकडून तिकडून लोन घेतलेलं असतं आपण. त्या ठिकाणी स्टेट कडून सुद्धा लोन घेतलेलं असतं. त्याचं आम्हाला व्याज भरावं लागतं, जसं आपण भरतो ना व्याज. हप्ते भरलेले घेतलेले असतात कोणी घरासाठी, कारसाठी, तर तसं हे आहे. त्याच्यानंतर 16% सेंट्रल सेक्टर स्कीमला आम्ही वापरणार आहोत. मेजर सबसिडी ज्या आहेत 6% जाणार आहे. डिफेन्सला 8% खर्च आहे बघा. डिफेन्स फायनान्स कमिशन त्याच्यासाठी 8%, सेंट्रली स्पॉन्सर स्कीमसाठी 8%, अदर एक्सपेंडिचर 8%, पेन्शन 4%. हे लक्षात घ्यावं लागेल.
पैसा जातो कुठे, म्हणजे इंटरेस्ट मध्ये किती पैसा जातोय बघा, स्टेटला किती पैसा जातोय. रिसिप्ट आहे, रेव्हेन्यू रिसिप्ट आणि कॅपिटल रिसिप्ट किती असणार आहे त्या संदर्भातले मुद्दे या ठिकाणी दिले. याच्यात मी जास्त घुसत नाही. एक्सपेंडिचर म्हणजे जमा आणि खर्च, अर्थसंकल्प म्हणजे काय असतो, जमा किती होणार आणि खर्च किती होणार, बस, दुसरं काही नाही. रोबिस्ट इकॉनॉमिक फाउंडेशन म्हटलंय. डेफिशियट ट्रेंड जो आहे, म्हणजे आपली जी तूट आहे ती मग प्राथमिक तूट म्हटलंय, इफिशियंट रेव्हेन्यू डेफिसिट म्हटलंय, रेव्हेन्यू डेफिसिट म्हटलंय, फिस्कल डेफिसिट म्हटलंय. हे सगळं जे आहे त्याचे मुद्दे म्हणजे 20-21 मध्ये, 21-22 मध्ये किती होती, 22-23 मध्ये किती होती, आता सध्या काय अपेक्षित आहे. तर ते तुटे आमच्या कमी कमी होत चालले. हा एक फक्त ट्रेंड या ठिकाणी मी बोलतो. तुम्ही नंतर हे डिटेलमध्ये वाचू शकता. नेट रेसिप्ट, स्टेट वगैरे ते सगळे टेक्निकल बाबी आहेत. मेजर आयटम्स मध्ये सगळ्यात जास्त पैसा बघा आम्ही कुठे खर्च करतो. डिफेन्सवर आम्हाला 4,91,732 कोटी एवढे आम्ही खर्च करणार आहोत. रुरल डेव्हलपमेंटमध्ये 2,66,000, होम अफेअर्स मध्ये 2,33,000, ऍग्रिकल्चर अँड अलाइड ऍक्टिव्हिटीज मध्ये 1,71,000, एज्युकेशनवर 1,28,000. बघा, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. कोटीमध्ये हा आकडे सगळे. उतरता क्रम तुम्हाला सगळ्यात जास्त डिफेन्स, रुरल डेव्हलपमेंट, होम अफेअर्स आणि ऍग्रिकल्चर हा उतरता क्रम या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे आणि निश्चितपणे तुम्हाला एक लेक्चर मधून बरंच काही शिकायला भेटलं असेल. पीडीएफ सुद्धा तुम्ही वाचू शकता निवांतपणे, त्याच्यातून बरंच शिकणार आहात. टीआयटीची बॅच आहे, अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे. मुख्य सेविकेची आता फास्ट ट्रॅक बॅच मी सुरू केली आहे. ही फुल बॅच होती, फास्ट ट्रॅक बॅच सुरू केली. तांत्रिक सुद्धा त्यामध्ये भेटणार आहे. तलाठीवरतीची बॅच चालू आहे. अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे. आणि यस, मुख्य सेविका किंवा महिला बाल विकास किंवा समाज कल्याणचे ज्यांना टेस्ट पेपर पाहिजे त्यांनी आम्ही नंबरला मेसेज करा, तुमच्या परीक्षेचं नाव टाका आणि मला डेमो टेस्ट पाठवा, QR कोड पाठवा म्हणून मेसेज करा, तुम्हाला भेटून जाईल. ओके, तुम्ही डेमो टेस्ट सोडून बघू शकतात, आवडली तर त्या ठिकाणी पेमेंट करून टेस्ट मिळवू शकतात व्हॉट्सअपला PDF स्वरूपात. चला, लेक्चर आवडत असतील लाईक करत चला, शेअर करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.